नाशिकची एक महत्त्वाची बातमी समोर येते। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित रिंग रोडच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध कायम आहे। योग्य मोबदला आणि मार्ग बदलण्याच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून त्यांचं आंदोलन सुरू आहे। प्रशासनासोबतची बैठक निष्फळ ठरली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं समाधान झालेलं नाही। अखेर मागण्या पूर्ण होईपर्यंत आजपासून आंदोलकांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसलंय, तर आंदोलन अधिक तीव्र केलंय। तर या आंदोलनाचा थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी। आपण पाहूया। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या रिंग रोड बाधित शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, ज्यामध्ये त्यांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळावा, रिंग रोडची अलाइनमेंट बदलली जावी, या मागण्यांसाठी मागच्या काही दिवसांपासून सातत्याने बाधित शेतकऱ्यांकडून आंदोलनं केली जात आहेत। जोपर्यंत रिंग रोडची अलाइनमेंट बदलली जात नाही, जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्यांना न्याय दिला जात नाही, तोपर्यंत हे आमरण उपोषण अशाच पद्धतीने सुरू ठेवण्याचा इशारा आंदोलकांकडून देण्यात आलेला आहे। याआधी देखील आंदोलकांच्या या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मंत्री गिरीश महाजन आणि प्रशासनाकडून बैठका घेण्यात आलेल्या होत्या, मात्र त्या बैठकांमध्ये अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही आणि त्यामुळे आता हे आंदोलन जे आहे ते जोपर्यंत यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असाच पद्धतीने सुरू ठेवण्याचा इशारा देखील आता आंदोलकांकडून देण्यात आला आहे। त्यामुळे आता प्रशासनाकडून या सगळ्या मागण्यांबाबत कशा पद्धतीने तोडगा काढला जातोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।